नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. माझं नाव नितीन पाटील. आजची सकाळ बघा, आपल्या मम्मीने आहे ना, आयांचं आणि बापांचं काय असतं काय माहिती, सकाळी पोरं उठले पाहिजे म्हणून फॅन बंद करून देतात आणि निघून जातात. त्या पोरांना मग उठावंच लागतं, का गरम व्हायला लागतं. मग फॅन चालू करत नाही, काही जण उठतातच आणि शिवाय भेटतात नाही. त्यानंतर आपण उठून घेतलं, ब्रश वगैरे करून घेतला, इकडे तिकडे टाइमपास केला आणि त्यानंतर आपण मस्तपैकी लगेच ज्यूस पिऊन घेतला. हा ज्यूस यासाठी, आपले केस जे पांढरे झालेत ना, ते काळे करण्यासाठी हा आपल्याला मदत करतो. यामध्ये असतं कढीपत्ता, पुदिना, आवळा, जे शरीराला लागणारे, जे केसांसाठी जे लागणारे प्रोटीन आहे ते परत शरीरात आणतं आणि जेणेकरून आपले केस काढायला मदत होईल. आपण आता चालू केलं आहे, आपल्याला अजून कमीत कमी 3 महिने ट्राय करावं लागेल, त्याच्यानंतर आपलं रिझल्ट कळेल. त्यानंतर आपण आवरून घेतलं, आपल्याला जायचं होतं आज गाडीवरती. आपल्याला डायरेक्ट थेट आपल्याला गाडीवरती आज कामाला सोडणार होते, म्हणून आपण गाडी पार्किंगमधून काढली आणि मस्तपैकी अशी शायनिंग मारत मागं बसून घेतलं आणि एक मस्त चष्मा हलवत होतो आपली. आणि त्यानंतर आपण आलो कामावरती. असेल तर नक्की या. न्यू ट्रॅक पॅन्ट, शॉर्ट ड्रेसेस म्हणतात त्यांना. फेरफटका मारायला जात होतो तेवढ्या त्या हे बापलेक दिसले त्या हाताला आणि बापाने ती दोरी पकडली. त्यानंतर आपण शॉपमध्ये आलो, कस्टमर कमी होते म्हणून म्हणून खाऊन घेतलं. खाता खाता आपल्याकडून पाणी पिता पिता डायरेक्ट मग आपण क्लोजिंग करून घेतली आणि निघालो आपण बस स्टॉपला. आपला क्लोजिंग टाइम झाला, मग काय आपण लॉक लावलं, केलं. जॉनला म्हटलं आता तुझ्या घरी. जॉन उद्या सुट्टीवर असणार आहे. जॉन मस्त मजेत नाचत होता, आपल्याला चिडवत होता, मी उद्या सुट्टीवर असं म्हणून. पण काय, उद्या आपल्याला संडे आहे, उद्या फुल गर्दी असणार आहे, आपल्यावर सगळं लोड येणार आहे. मग काय टेन्शन नाही, आता काय करताय. जॉन तर सुट्टीवर चाललाय, नाचतोय मस्त. त्यानंतर आपण डायरेक्ट बस स्टॉपला आलो, बसची वाट बघत. आपल्याला आज गाडी वगैरे काय नव्हती, बसची वाट बघत होतो. बस काय अर्धा तास आली नाही. त्यानंतर बस आली, मग आपण बसमध्ये बसलो आणि घराकडे निघालो. आपल्याला काही लेट झाल्यामुळं रिक्षा वगैरे काय भेटणार नव्हती, म्हणून आपण दादाला आधीच फोन करून बोलून घेतलं होतं. त्यानंतर आपण कलिंगड घेतलं आणि घरी निघालो. घरात आलो. घरात आल्यानंतर कलिंगड मस्तपैकी ठेवलं, जेवण करून घेतलं पद्धतशीरमध्ये आणि झोपूया म्हटलं आता ताणून, कारण की लय दमलेलं आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.